नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद पोतदार. माइंड टॉक्स अर्थात गप्पा मनाच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज दसरा अर्थात विजयादशमी. आपल्या सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विजयादशमी हा सण आपण सर्वजण पारंपरिक रीतीने साजरा करत आहोत. काय बरं आहे, रामाने रावणावर या दिवशी विजय मिळवला अशी एक दंतकथा आहे. रामाचा रावणावरचा विजय आपण सर्वजण साजरा करतो. आपण लहानपणापासून या सर्व कथा ऐकत आलेलो आहोत. ॲक्च्युली हे एक महाकाव्य आहे. प्रत्यक्षात घडलेली गोष्ट आहे की नाही कुणास ठाऊक, परंतु याने आपल्या जनमानसावर आणि आपल्या आयुष्यावर एक मोठा पगडा निर्माण केलेला आहे. नुकतीच परत एकदा रामानंद सागर यांची रामायण ही मालिका लॉकडाऊनच्या निमित्तानं दूरदर्शनवर सादर झाली आणि आपण सर्वांनी ती परत एकदा पाहिली. हे सगळं पाहत असताना आणि आजच्या या सणाच्या निमित्ताने मला या दोन व्यक्तींबद्दल काय विचार करावा, यांच्याकडे कसं पाहावं आणि यांचा आपल्या रोजच्या जगण्याशी कसा संदर्भ जोडावा याचे विचार माझ्या मनात घोळत होते. राम आणि रावण. रावण म्हणजे राक्षस आणि राम म्हणजे देव. देवता म्हणून आपण रामाची नेहमीच पूजा करत आलो आणि रावणाला आपण राक्षसाच्या कॅटेगरीत टाकून तो दुर्लक्षित करण्यायोग्य किंवा अवहेलना करण्यायोग्य आहे असं आपण समजत आहोत. पण माझ्या स्वतःच्या आयुष्याला जर मी यांचे संदर्भ जोडायचे म्हटलं तर कसे बरं मला जोडता येते. मी या दोघांबद्दल विचार जेव्हा करत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ही दोघंही ना शेवटी माणसं आहेत. काही चांगले गुण असलेली, काही वाईट गुण असलेली. देवत्व आपण त्याला देतो ज्याच्यामध्ये चांगल्या गुणांची भरमार खूप जास्त आहे आणि ज्याच्यामध्ये वाईट गुणांचा प्रमाण खूप जास्त आहे त्याला आपण दानवाची म्हणजे त्याला दानवाची संकल्पना देतो किंवा त्याला दानव असं म्हणतो. या दोन व्यक्तींकडे पाहताना मला एक जाणवलं की तसं बघायला गेलं तर दोघांमध्येही चांगल्या गोष्टीही होत्याच. रावण जरी दानव असला त्याच्यामध्ये अनेक चांगले गुण होते. त्याच्यामध्ये शारीरिक सामर्थ्य होतं, त्याच्याकडे युद्धकला होती, त्याच्याकडे प्रशासकीय यंत्रणा होती आणि ते राबवण्याचं कौशल्य त्याच्याकडे होतं. म्हणूनच तर तो त्रैलोक्याचा राजा झाला होता. त्याने अतिशय तो प्रकांड पंडित होता असं समजलं जातं. त्याने शंकराची मनोभावे भक्ती करून त्याच्याकडून अनेक वरदान मिळवलेले होते. म्हणजे त्याच्यामध्ये त्याने भक्तिमार्ग पण चोखाळलेला होता, त्याने ज्ञानमार्ग पण चोखाळलेला होता, त्याने शक्तिमार्ग पण चोखाळलेला होता. पण मग एवढं सगळं चांगले गुण असताना सुद्धा त्याची शेवटी ही गती का झाली, तर इथं फरक पडतो राम आणि रावणामध्ये. कारण की रामामध्ये सुद्धा हे सर्व गुण होते. रामामध्येही त्याने अतिशय कौशल्याने शस्त्रविद्या संपादन केली होती. त्याच्याकडे शारीरिक सामर्थ्य होतं, त्याच्याकडे बौद्धिक सामर्थ्य होतं, त्याच्याकडेही राज्य होतं. मग दोघांमध्ये कुठं फरक पडतो? दोघांमध्ये फरक कुठं पडतो हे जर आपण समजून घ्यायला गेलो तर आपल्या लक्षात येईल दोघांमध्ये फरक पडतो तो त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये, त्यांच्या भावनांच्या नियमनामध्ये आणि मग पर्यायाने त्यांच्या होणाऱ्या वर्तनामध्ये. त्यांचं वर्तन त्यांना देवत्वाकडे किंवा त्यांना दानवत्वाकडे घेऊन जातं. तर इथे हा फरक पडतो. रावणामध्ये ज्या या सगळ्या शक्ती होत्या आणि त्याने जे जे काही आयुष्यामध्ये मिळवलेलं होतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक अहंकार निर्माण झालेला होता, ज्याला आपण मद असं म्हणूयात. कारण की आपण या षडरिपूंबद्दल जाणून आहोत. काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर.
आणि या षडरिपू म्हणजे आपल्या भावना आहेत आणि त्या भावनांमागचे चुकीचे अतार्किक किंवा अनैतिक असे विचार आहेत. तर या भावनांचं प्राबल्य जेव्हा रावणामध्ये वाढत गेलं, त्याच्यामधला अहंकार वाढत गेला, दुसऱ्यांना तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती वाढत गेली, त्याच्यामधला काम आणि क्रोध त्याच्या बरोबरीनं वाढत गेला, त्याची लालसा खूप जास्त वाढली आणि त्याच्यामुळं जे काही आहे ते फक्त माझं आहे आणि या त्रैलोक्याचा स्वामी फक्त मीच आणि माझ्यापेक्षा दुसरा कोणी चांगला असूच शकत नाही, ही वैचारिकता आणि त्याला अनुरूप अशा भावना त्याच्यामध्ये निर्माण झाल्या आणि त्याच्यातून त्याच्या या दुर्गतीला सुरुवात झाली. पण जर आपण रामाकडे बघितलं तर रामामध्ये हा गर्व कधीही आपल्याला जाणवत नाही. त्याच्यामध्ये जरी त्याच्याकडं पांडित्य आहे, जरी त्याच्याकडं शस्त्रविद्या आहे, तो नेहमी नतमस्तक असतो आपल्यापेक्षा मोठ्यांपुढं. तो आदर करतो आपल्या गुरूंचा, आपल्या वडीलधाऱ्यांचा आणि त्याच्यासाठी वाटेल ती त्यांचे वचन पूर्ण करण्यासाठी वाटेल ती कष्ट भोगण्याची त्याची तयारी असते. त्याच्यामध्ये एक संयम सातत्यानं आपल्याला आढळतो. जरी अनेक अडचणी आयुष्यामध्ये निर्माण झाल्या तरीसुद्धा त्याला संयमाने सामोरं जाण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. त्यामुळं इथे हा जो त्यांच्या वैचारिकतेमधला आणि भावनिकतेमधला आणि मग त्यातून पर्यायाने निर्माण होणाऱ्या वर्तनामधला जो फरक आहे तो त्यांना देव किंवा दानव बनवतो. काय होतं की जेव्हा तुमच्यामध्ये क्रोध आणि अहंकार ह्या दोन भावनांचं प्राबल्य वाढतं तर या भावना तुम्हाला आंधळ्या करतात. याला मी ब्लाइंडिंग इमोशन्स असं म्हणतो. आंधळ्या कशाबद्दल बरं करतात? तर या आंधळ्या करतात आपल्याला पर्यायांविषयी आणि परिणामांविषयी. आपण जे काही वागतोय त्याच्या व्यतिरिक्त इतर चांगले पर्याय आपल्याकडे उपलब्ध असू शकतात का याचा आपण विचार नाही करू शकत. आपण जे वागतोय त्याचा परिणाम काय होईल, आत्ताचा शॉर्ट टर्म परिणाम काय होईल आणि लॉंग टर्म परिणाम काय होईल, तो कोणाकोणाला भोगावा लागेल याच्याविषयी आपण आंधळे होऊन जातो. आणि त्याच्यामुळं या सगळे जे वर्तन असतं ते त्या भावनांनी प्रेरित असं असलेलं असतं. त्यामुळं त्यावेळेला फक्त स्वचा विचार, फक्त मला काय वाटतंय एवढाच विचार माझ्या डोळ्यापुढं असतो आणि त्यामुळं इतरांना काय वाटतंय, इतरांना ते योग्य वाटतंय का नाही, त्याच्यामुळे इतरांचं काय नुकसान होत आहे या सगळ्या बाबींकडं रावणाचं सातत्यानं दुर्लक्ष होत गेलं. त्याने एक निर्णय घेतला सीतेला उचलून आणण्याचा आणि मग तिला आपली पट्टराणी बनवण्याचा. यामध्ये मोह होता, वासना होती, परंतु त्याचे परिणाम सर्वजण त्याला दाखवत असूनही फक्त त्याच्या अहंकारामुळे आणि क्रोधामुळे त्याला परिणामांकडं नीटपणानं पाहता आलं नाही, डोळसपणानं पाहता आलं नाही. राम मात्र इथे वेगळा ठरतो. तो त्याच्यासमोर या अनेक समस्या उद्भवून सुद्धा त्याला जंगलात येऊन राहावं लागलं. त्याची पत्नी त्याच्यापासून दूर झाली, रस्त्यामध्ये अनेक संकटं झाली, पण त्या प्रत्येक गोष्टीकडं तो संयमानं आणि धीरानं पाहतो. आपण बघतो की रावण हा आपल्या शत्रूला नेहमी तुच्छ लेखतो, त्यांचा अनादर करतो, त्यांचा उल्लेख प्रत्येक वेळेला क्षुद्रपणाने करतो. परंतु राम मात्र असं करत नाही. जरी रावण हा त्याचा शत्रू असला तरी सुद्धा रावणाबद्दल राम हा आदरानेच बोलतो. त्याच्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा आदर करायला तो आपल्या लक्ष्मणालाही सांगतो. किंवा रामायणामध्ये असं नमूद आहे की जेव्हा शेवटी रावण धारातीर्थी पडतो तेव्हा राम त्याला सांगतो की लक्ष्मणाला सांगतो की जा, एक त्रैलोक्याचा स्वामी आणि अतिशय पांडित्य असलेला माणूस तिथे धारातीर्थी पडला आहे, त्याचा अहंकार आता गळून पडला आहे, तर त्याच्याकडे जे काही चांगलं आहे ते तू शिकून घे. पहिल्यांदा लक्ष्मणालाही त्याचं आश्चर्य वाटतं. राम म्हणतो की रावण वाईट नव्हता, त्याच्यामधले जे दुर्गुण होते ते वाईट होते आणि त्याच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं काही आहे.
मला वाटतं आपण आजच्या या निमित्तानं हे लक्षात घ्यायला हवं की पूर्णपणे वाईट किंवा पूर्णपणे चांगला, पूर्णपणे देवत्वाला पोचलेला किंवा पूर्णपणे दानवत्वाला पोचलेला असा खरं तर कोणीच नसतो. आपल्या हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा पहा ना, त्याच्यामध्ये हिरो असतो आणि एक व्हिलन असतो. आणि हिरो म्हणजे कसा छान 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 सगळ्या सद्गुणांचा पुतळा म्हणजे हिरो, आणि व्हिलन म्हणजे दुर्गुणांचा पुतळा, असं चित्र रंगवलेलं असतं. पण अशी काळी किंवा पांढरी माणसं खरंच असतात का? मला नाही वाटतं की अशी काळी किंवा पांढरी माणसं असतात. माणूस हा मिक्सचर असतो. त्यामुळं मी जर स्वतःकडं बघतो तेव्हा मला असं वाटतं की माझ्यामध्ये ना देवत्वाचा पण अंश आहे, माझ्यामध्ये राम आहे, आणि माझ्यामध्ये दानवत्वाचा पण अंश आहे, माझ्यामध्ये रावणसुद्धा आहे. म्हणजे काय? माझ्यामध्ये जे जे योग्य आहे, जे जे नैतिक आहे, जे जे माझा स्वतःचा आणि इतरांचा विचार करून घडणारं माझं वर्तन आहे, ते सगळं दैवी आहे. आणि माझ्यामध्ये जे जे वाईट आहे, अनैतिक आहे, जे जे अविवेकी आहे, त्या सर्व माझे विचार आणि त्या भावना म्हणजे माझ्यामधल्या दैत्याचा अंश आहे, दानवाचा अंश आहे. मी मानव आहे. दानवता ही वाईटाचं टोक आहे आणि दैवत्व हे चांगलेपणाचं टोक आहे. मी कदाचित देव नाही होऊ शकणार, सगळ्याच अतिशय चांगल्या गुणांनी भरलेला, ठासून भरलेला, मी कधीच चूक करणार नाही असं कदाचित होणार नाही माझ्या बाबतीमध्ये. परंतु दैवत्व हा जरी दूरस्थ बिंदू असला तरीसुद्धा त्याकडे वाटचाल मात्र मला नक्कीच करता येईल. त्यामुळं माझ्या मनामध्ये जे षडरिपू आहेत, काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर, यांच्यावर जर मला योग्य पद्धतीनं विजय मिळवता, या भावना माझ्या मनामध्ये कधीतरी निर्माण होतील, पण त्यांचं प्राबल्य मला टाळता आलं. त्या किती प्रमाणामध्ये माझ्यामध्ये असायला हव्या. एखाद्या गोष्टीची लालसा माझ्यामध्ये असावी का? हो, असावी ना. एखादी गोष्टीची इच्छा असावी, तीव्र इच्छा असावी, ती पैशांबद्दलची असावी, ती व्यक्तीबद्दलची असावी. पण हे सगळं मिळवत असताना मी ते कुठल्या मार्गाने मिळवतोय? योग्य मार्गाने मिळवतोय की चुकीच्या मार्गाने मिळवतोय? हे सगळं करत असताना मी फक्त स्वतःचा एकट्याचा विचार करतोय की माझ्या आजूबाजूला असलेल्या इतरांचा पण विचार करतोय? हे सगळं करत असताना मी इतरांच्या स्वातंत्र्यावर घाला तर घालत नाहीये ना? याची जाणीव असलेली लालसा किंवा अशी जाणीव असलेली इच्छा ही खरं तर चुकीची मानायला लागते. पण ह्या इच्छेपोटी जर मी इतरांच्या स्वातंत्र्यावर घाला घालत असेल आणि इतरांना त्याचा त्रास होत असेल तर मात्र ही चुकीची आहे. त्याच पद्धतीनं क्रोध आहे. म्हणजे मला क्रोध, रागावणं माझ्या आयुष्यातून संपूर्णपणे काढून टाकता येणार नाही, परंतु मला रागाची मात्रा किती असायला हवी, किती टोकाचं मी त्याच्या अधीन जातोय की मी माझ्या नियंत्रणामध्ये स्ट्रॅटेजिकली माझ्या रागाला वापरतोय आणि योग्य त्या पद्धतीने त्याला एक्सप्रेस करतोय, हे जर मला ठरवता आलं तर कदाचित माझं वागणं हे जास्त योग्य असू शकतं. त्यामुळं माझ्यातल्या अत्यंत चुकीच्या असलेल्या भावना आणि विचार ह्या कधी ना कधी माझ्या मनामध्ये डोकावतील, पण मी त्याच्यामध्ये प्रवाह पतित होतोय की नाही, म्हणजे मी भावनाधीन होऊन जगतोय, वागतोय की भावनातीत आहे. आता भावनातीत असणं म्हणजे काय? तर भावनांचं माझ्यावर अधिराज्य गाजवण्याच्या ऐवजी माझ्या नियंत्रणामध्ये माझ्या भावना आहेत की नाही. जेव्हा मला माझ्या भावनांचं नियंत्रण करायला जमेल, जेव्हा मला माझ्या विचारांचं नियंत्रण करायला जमेल, नियंत्रणापेक्षा खरं तर योग्य शब्द नियमन हा असू शकतो. कारण की पूर्णपणे नियंत्रण कदाचित जमणार नाही, कारण की आपण माणसं आहोत आणि आपल्याला देव नाही बनायचं, आपल्याला माणूसच बनायचं. तर हा माणूस बनण्याचा प्रवास म्हणजे काय आहे? बघा, आपण मनुष्य शेवटी प्राणी आहोत. इतर प्राण्यांपेक्षा आपण वेगळे झालो म्हणजे काय झालं? तर आपल्या बुद्धीचा विकास झाला आणि ह्या बुद्धीच्या विकासामुळे अनेक गोष्टी इतर प्राण्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने आपल्याला करायला जमायला लागल्या. पण खरं तर तसं बघायला माणूस बनणं याचा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ना, तर तो माझ्यामध्ये अत्यंत प्रगत अशा चांगल्या भावना, जशा आस्था आहे, वात्सल्य आहे, करुणा आहे, या सगळ्या भावना माझ्यामध्ये निर्माण झाल्या. मी इतरांविषयी, स्वतःविषयी चांगला विचार करू शकतो. मी माझ्या विचारांविषयी विचार करू शकतो, इतरांच्या विचारांविषयी विचार करू शकतो.
तर ही माझ्या विचारांविषयीची जागरूकता जर मला वाढवता आली, इतरांच्या विचारांविषयीची जागरूकता मला वाढवता आली, तर मला स्वतःला पण प्रगतीकडे नेता येतं, माझी नाती मला चांगल्या पद्धतीनं जोपासता येतात. मग माझ्या विचारांचं जर नियोजन मला योग्य पद्धतीनं करता आलं, तर माझ्या भावनांचं नियोजन आणि पर्यायानं माझ्या वर्तनाचं नियोजन मला करता येतं. आणि एक चांगला आदर्श जरी नाही झाला, तर जास्तीत जास्त चांगला व्यक्ती बनण्याचा माझा प्रयत्न हा योग्य दिशेनं चालू राहतो. पण हा रोजच्या रोज व्हायला पाहिजे. आजच्या या दसऱ्याच्या निमित्तानं मला असं वाटतं की ही जाण आपल्या सर्वांमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. माइंड टॉक्स ह्या सदरामध्ये आम्ही मनाबद्दल बोलतो, पण मग याचा संबंध, दसऱ्याचा संबंध मला असं वाटलं की आपल्या मनाशी आहे. कारण की आत्ता जे मी बोलतोय, विचार, भावना आणि वर्तन म्हणजेच आपलं मन. तर माझं मन जास्तीत जास्त निरोगी असणं म्हणजेच त्याच्यामध्ये योग्य विचार आणि योग्य भावनांचा भरणा असणं, प्राबल्य जास्त असणं आणि माझ्यातल्या अयोग्य विचार आणि अयोग्य भावनांना मला कमीत कमी करता येणं. म्हणजे मला करायचं काय आहे, तर इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी आणि ड्युरेशन ह्या 3 बाबींवर काम करायचं. म्हणजे माझ्यातल्या योग्य विचार आणि भावनांची इंटेन्सिटी म्हणजे त्याची तीव्रता, त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याची वारंवारिता आणि त्याची ड्युरेशन म्हणजे त्याचा कालावधी हा मला वाढवत नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच पद्धतीनं माझ्यातल्या अविवेकी विचार आणि अविवेकी भावनांचं इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन जर मला कमी करता आलं, तर माझा खरा प्रवास होईल माणूस बनण्याकडचा, चांगला माणूस बनण्याकडचा. तर त्यामुळे आजच्या या दसऱ्याच्या निमित्तानं, आजच्या या विजयादशमीच्या निमित्तानं आपण सर्वजण हा प्रण करूयात की माझं स्वतःचं मानसिक आरोग्य मला राखायचं असेल, तर माझ्यामधला रावण मला मारायचा आहे. तो पूर्णपणे नाही मेला तरी चालेल, पण त्याला निष्प्रभ करण्याचा मला प्रयत्न करायचा आहे. बऱ्याचदा काय होतं की आपण आपल्या बाहेरच्या रावणांचाच जास्त विचार करत असतो आणि आपल्या बाहेर कशा चुकीच्या गोष्टी होत आहेत याच्यावर आपला फोकस जास्त असतो. तर हा परत एकदा आपण स्वतःकडे हा फोकस वळवूयात आजच्या या निमित्तानं. स्वतःमधला एक चांगला माणूस शोधायला सुरुवात करूयात आणि एक आनंदी, सुखकारक जीवन आपल्याला जगण्याकडे आपण नेऊयात. कारण की माझ्या विचार, भावना, वर्तन जर योग्य पद्धतीनं असेल, मी स्वतःचा आदर करत असेल, इतरांचा आदर करत असेल, तर माझी नाती मला चांगल्या पद्धतीनं जोपासता येतील. आणि जर मी योग्य पद्धतीनं कार्य करत असेल, तर ती फळं योग्य पद्धतीने मला मिळण्याची आणि माझ्या आयुष्यामध्ये वैयक्तिक लेवलवर, कौटुंबिक लेवलवर आणि सामाजिक लेवलवर या सर्व पातळ्यांवर एक सुखसमृद्धी येण्याची शक्यता वाढेल. तर आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये ही सुखसमृद्धी येऊ, आपली जाण स्वतःबद्दलची आणि इतरांबद्दलची वाढू आणि सातत्यानं एका निरोगी, निरामय मानसिक आयुष्याकडे आणि पर्यायानं वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्याकडे आपल्या सर्वांची वाटचाल होऊ, अशी परत एकदा आपल्या सर्वांना आजच्या या विजयादशमीच्या निमित्तानं शुभेच्छा. परत भेटूयात माइंड टॉक्समध्ये. धन्यवाद.